छडी वाजे छमछम विद्यायी घमघम असं म्हणत शाळेत शिकणारे विद्यार्थी आता शाळा वाचवण्यासाठी पंचायत समिती गोंडपिपरी समोर धरणे आंदोलन करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। यावेळी पालकांसह तालुक्यातील शिक्षकही उपस्थित होते। मागणी पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र राहील असं आवाहन आंदोलकांनी केलं। जिल्हा परिषद शाळेत 20 पैकी कमी पटसंख्या असलेल्या 62,000 शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील 6 जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे। 20 पैकी कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा शासनाचे विचाराधीन आहे। यामध्ये तालुक्यातील विठ्ठलवाडा या शाळेचा समावेश आहे। यात येनबोथला, कोरंबी, चेक विठ्ठलवाडा, तारसा बुजुर्ग, नांदगाव, नवेगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असून समूह शाळेचा निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी 6 जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 15 मार्च रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर भर उन्हात शाळा वाचवण्यासाठी धरणे आंदोलन केले। मी आरोही सुभाष खामकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव फुडी येथील मी विद्यार्थिनी विठ्ठलवाडा केंद्रातील समूह शाळा तयार करत आहे। हे रद्द व्हावे अशी मी म्हणत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका अंतर्गत 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 6 शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला, तर दुसरीकडे विठ्ठलवाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येत असून या 6ही गावचे पालक शेतकरी, शेतमजूर आणि कामगार असून या गावातील शाळा बंद झाल्यास इयत्ता 1 ते 4 मध्ये शिक्षण घेत असलेली वर्ष 6 ते 10 या वयोगटातील मुले मौजा विठ्ठलवाडा येथे ये-जा करू शकत नाहीत किंवा शेतीवाडीचे कामे सोडून मुलांना दररोज 6 ते 7 किलोमीटर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये ने-आण करू शकत नाही। पर्यायाने आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील। तसंच कोरंबी आणि चेक विठ्ठलवाडा ही 2 गावे मौजा विठ्ठलवाडा जेथे की समूह शाळा नियोजित आहे या गावांमधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि या महामार्गावरून सुरजागड लोह प्रकल्पाचे कच्च्या माल वाहतुकीचे अनेक हायवा ट्रक ये-जा करतात। यापूर्वी या महामार्गावर विद्यार्थ्यांचे अनेक अपघात झालेले आहेत। तेव्हा आमच्या गावची शाळा बंद करून विठ्ठलवाडा येथे ग्रामीण भागातील मुले पाठवणे पूर्णतः गैरसोयीचे आहे। तेव्हा गाव तेथे शाळा या तत्वाला अनुसरून आमची शाळा बंद करू नये आणि आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित करू नये अशा विषयाचे निवेदन गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांना देण्यात आलं। शिक्षणाबाबतचे जनहित विरुद्ध धोरण तात्काळ रद्द करावे यासाठी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी पंचायत समिती गोंडपिपरी यांच्या कार्यालयासमोर पालक आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले। यावर प्रशासनाने काही दखल न घेतल्यास सर्व पालक आणि विद्यार्थी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने करणार असल्याचे पालकांनी सांगितले। केंद्रीय शाळा विठ्ठलवाडा येथे समूह शाळा जोडण्याचा निर्णय शासनाने जो घेतला आहे तो रद्द करण्यात यावा आणि 6 शाळा पटसंख्या कमी असो या जास्त 6 शाळा सुरू असल्या पाहिजे आणि हे शासनाचं जे धोरण आहे हे नाका चुकीचं असल्यामुळे ते इथेच नाका थांबलं पाहिजे। इथे जर थांबलं नाही तर आम्ही याच्याही पुढे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आंदोलनाला शिक्षण बचाव समिती, ओबीसी कृती समिती, शेतकरी संघटना अशा विविध संघटनांनी सहभाग नोंदवला। असं धोरण आहे की ज्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे त्या शाळा बंद करून त्या इतर शाळांना जोडायच्या आणि परत दुसरं एक त्याचं धोरण आहे की ज्या शाळेच्या गुणवत्ता कमी आहेत त्या गुणवत्ता कमी असल्यामुळे त्या शाळा जोडून त्याची समूह शाळा म्हणून विकसित करायची असं शासनाचं धोरण आहे। आणि या धोरणामुळे काय झालं की महाराष्ट्रातल्या एकूण 62,000 शाळा बंद होत आहेत पटसंख्येच्या नावाखाली आणि गोंडपिपरी ब्लॉकच्या 24 शाळा आहेत आणि समूह शाळेच्या नावाखाली या जिल्ह्यामधल्या 2 शाळा आहेत आणि गोंडपिपरी तालुक्यातील एक शाळा आहे जी समूह शाळा विठ्ठलवाडा म्हणून आणि या विठ्ठलवाडा शाळेला जोडलेल्या ज्या बंद केल्या जाणार आहेत शाळा त्या येनबोथला एकूण 6 शाळा आहेत। त्याच्यामध्ये येनबोथला आहे, चेक विठ्ठलवाडा आहे, कोरंबी आहे, नांदगाव आहे,
अशा प्रकारचे एकूण 6 शाळा आहेत आणि ह्या शाळा विठ्ठलवाड्यापासून अंतर एक किमान 3 किलोमीटर 4 किलोमीटर 6 किलो असं आहे. मधामध्ये असा हायवे पण गेलेला आहे. जर ह्या शाळा बंद केल्या तर एकतर त्या तिथली शिक्षक संख्या तर कमी होईल, गरिबाच्या पोरांना समोर नोकऱ्या लागणार नाहीत, परंतु आमची जी चिमुकली पोरं आहे 6 वर्षाची आणि 5 वर्षाची, ही पोरं 3 किलोमीटर 4 किलोमीटर उन्हाळ्यात पावसात आणि हिवाळ्यामध्ये त्या शाळांमध्ये पैदल जाऊ शकतील का? शासनाने याची सोय केली का? तर हा इथल्या या गोरगरिबांच्या जनतेवरती, त्या मुलावरती फार मोठा विपरीत परिणाम होणार आहे. खेड्यापाड्यातील लोक आपल्या शेतीमध्ये कामं करायला जातील की कोणत्या आपल्या कामाला जातील की मुलांना फक्त सकाळला शाळेला यापूर्वी सुद्धा